वेलकम स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण फंक्शन म्हणजे काय आणि फंक्शन हा ऑर्डर्ड पेअरचा सेट आहे याबद्दल माहिती घेतली. जर f is a function from set A into another set B असं असेल तर त्यासाठी आपण हे नोटेशन वापरतो. So this whole statement, f is a function from A into B, is denoted by simply f from A to B. Okay, so हे सिम्बॉल जर आलं तर त्याचा अर्थ f is a function from A into B. यामध्ये जो फर्स्ट सेट आहे A सेट, त्याला आपण काल म्हटलं होतं domain of the function f, and the set B is called codomain of that function. So B is codomain of the function f. Okay, so according to definition, function f हे ऑर्डर्ड पेअरचा सेट आहे. त्यामुळं जर फंक्शन एफच्या रूल प्रमाणे डोमेन सेट मीन्स सेट ए मधला एखादा इलेमेंट एक्स कोडोमेन मध्ये म्हणजे बी सेट मध्ये असणाऱ्या कोणत्या तरी वाय या इलेमेंट बरोबर पेअर मध्ये आला असेल, सो इफ दिस पेअर बिलॉंग्स टू अवर फंक्शन एफ, देन आपण फंक्शन असं ऑर्डर्ड पेअर्स मध्ये न लिहिता त्याच्याऐवजी वी राईट मीन्स नोटेशन, if such pair xy is a member of function f, we simply write y is equal to f of x. Here y is called as image of the element x, first element. So second element is called image of first element under whatever your function. Now my function is f. Okay, so as y is equal to f of x, instead of y you can also say that f of x is image of x under the function f, means y is simply name given to the image. So y हे फक्त f of x या इमेज करता दिलेलं अल्टरनेटिव्ह नेम आहे. कॅल्क्युलस मध्ये इन जनरल हा जो फर्स्ट इलेमेंट असेल x, नियमाप्रमाणे जो डोमेन सेट मधून असणार आहे ए, ह्याला बऱ्याच वेळा इंडिपेंडंट व्हेरिएबल किंवा प्री इमेज सुद्धा म्हणतात. सो एक्स इज मेनी टाइम्स नोन ॲज प्री इमेज, मीन्स ज्याची तुम्ही इमेज घेणार आहात, और इंडिपेंडंट व्हेरिएबल, कारण या एक्स करता ज्या व्हॅल्यूज आपण देऊ शकतो, एक्स टेक्स व्हॅल्यू इंडिपेंडंटली, तुम्ही डोमेन पैकी कोणताही इलेमेंट सिलेक्ट करू शकता. So it is called as independent variable. On the other hand, y ची जी व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला, इट डिपेंड्स अपॉन दिस रूल एफ ऑफ एक्स, आणि ॲज वेल ॲज तो रूल कोणत्या एक्स वर अप्लाय करणार आहे त्यानुसार सुद्धा y ची व्हॅल्यू बदलू शकते. सो y म्हणजेच इमेज, दिस y व्हेरिएबल इज ऑल्सो कॉल्ड ॲज dependent variable. Okay, now suppose f is function from some set A into another set B, means A is domain, B is codomain. So whenever I take some element x from set A, by definition of function it is mapped to some element y, ज्याला आपण आता त्याची इमेज असं म्हटलं. सो एक्स ची y बरोबर पेअर तयार झालेली आहे फंक्शन एफ मध्ये. तर हा जो कोण y असेल मीन्स इमेज, अशा जेवढ्या जेवढ्या इमेजेस तयार होतील
फॉर इच एक्स इन सेट ए. डोमेन सेटमध्ये असणाऱ्या प्रत्येक इलेमेंट करता. सो एक्स हा डोमेन ए मधला आहे आणि त्या प्रत्येकाची आपण जर इमेज घेत गेलो, वी विल गेट इमेज सेट. ओके, दिस सेट इज कॉल्ड ॲज range of the function f. Alternatively, range can be also defined as a set of those elements in codomain, because images falls in codomain. जेव्हा आपण इमेज घेतो तेव्हा ते कोडोमेन मधले मेंबर असतात. तर कोडोमेन पैकी असे इलेमेंट घ्या बी की जे f of some element means image of some element कोणत्या तरी एका इलेमेंट ए जो की डोमेन मध्ये असणार आहे त्याची जी इमेज असतील. सो जे कोडोमेन मधले इलेमेंट डोमेन मधल्या कोणत्या तरी इलेमेंटचे इमेजेस असतील, अशा इमेजेस असणाऱ्या इलेमेंटचा सेट मीन्स रेंज ऑफ द फंक्शन. जनरली रेंज इज डिनोटेड बाय RANGE होल वर्ड आणि पुढं फंक्शनचं नाव, किंवा शॉर्टमध्ये R ब्रॅकेटमध्ये F असं सुद्धा सिम्बॉल वापरतात, किंवा काही बुक्समध्ये R फॉर रेंज आणि कोणत्या फंक्शनची ते सफिक्सला असं लिहिलं जाते RF. सो रेंज मीन्स सिम्पली collection of all images. Suppose phi is my function from set x to set y, and as x is my domain of function phi, मी त्याच्यातून एखादा जर इलेमेंट सिलेक्ट केला t, then we can talk about image of t. इमेज ऑफ जेव्हा असं तुम्ही म्हणताय तेव्हा तो इलेमेंट डोमेन मधला असला पाहिजे, डोमेन मधल्या इलेमेंटच्या इमेजेस. सो इफ यू आर गिवन an element t from the domain, then what will be its image under the function phi? So t या element image means simply phi of t. This is image of t. T is called pre-image and phi of t is called image. So automatically this image is going to be member of codomain. So सर्व images हे ऑटोमॅटिकली कोडोमेनचे मेंबर असल्यामुळं जे आपण इमेजेस रेंजमध्ये कलेक्ट करतोय, रेंज इज कलेक्शन ऑफ ऑल इमेजेस, पण ऑल इमेजेस आर मेंबर्स ऑफ कोडोमेन. मीन्स एव्हरी इलेमेंट ऑफ रेंज विच इज इमेज इज member of codomain. Automatically we get that range is always subset of codomain. So कायम आपण लक्षात ठेवणार, कोणत्याही फंक्शनची रेंज हा त्या फंक्शनच्या कोडोमेनचा सबसेट असतो. ओके, नाउ वी गो टू आवर नेक्स्ट डेफिनेशन. इनवर्स इमेज सेट. काही स्पेशल टाईपचे सेट्स आपण आता डिफाईन करणार आहोत. सपोज आय हॅव फंक्शन f फ्रॉम सेट A to B. दिस इज माय फंक्शन, आणि आपल्याला एक कोडोमेन B चा एक सबसेट दिलेला आहे, से कॅपिटल C. C हा सेट कोडोमेन B चा एक सबसेट आहे. देन दिस इज द सिम्बॉल F इनवर्स ऑफ C. F inverse of C is a symbol for a set, and this set is defined as follows. F inverse of C is equal to set of those element, let us call them as small a, taken from domain set capital A, such that f of A belongs to C, and this set F inverse of C is called inverse image set of C. So idea is very simple. You have a function from set A to set B. A is domain, B is codomain. Okay, इनवर्स इमेज सेट काढण्याकरता आपल्याला कोडोमेनचा एक सबसेट दिला पाहिजे. सो टू फाइंड आउट इनवर्स इमेज सेट वी हॅव टू स्टार्ट विथ सम सबसेट ऑफ कोडोमेन. ओके, सी. सो सी हा कोडोमेनचा एक सबसेट आहे. आता एफ इनवर्स ऑफ सी म्हणजे काय, तर डोमेन मधून असे इलेमेंट गोळा करा तुम्ही A
की ज्यांची इमेज घेतल्यानंतर ती कोडोमेन मध्ये जाणार, पण ती पर्टिक्युलरली ती इमेज एफ ऑफ ए हा सी चा इलेमेंट असली पाहिजे. सो ज्या इलेमेंटच्या इमेजेस दे लाईज इन सी, ज्या इलेमेंटच्या इमेजेस सी या सबसेटचे इलेमेंट होतील असे ए इलेमेंट म्हणजे डोमेन मधले आपल्याला गोळा करायचे, एकत्र करायचे. व्हॉट एव्हर द सेट फॉर्म्ड, हा जो सेट तयार होईल इज कॉल्ड इनवर्स इमेज सेट ऑफ सी, एफ इनवर्स ऑफ सी. Likewise, we can define image set. Okay, again we have a function f. आता कोडोमेनच्या ऐवजी डोमेनचा सबसेट घेणार आपण. नाउ टेक एनी सबसेट डी ऑफ डोमेन, कारण आता आपण इमेज घेणार आहोत. इमेज डोमेन मधल्या इलेमेंटच्या घेऊ शकतो आपण. दॅट्स वाय आपण डी हा डोमेनचा सबसेट घेतलेला आहे. Then image set of this D is denoted by this f of D. f हे फंक्शनचं नाव आहे, ब्रॅकेटमध्ये त्या सेटचं नाव. सो माय सेट इज D अँड फंक्शन इज f, सो f of D. जर फंक्शनचं नाव थीटा असेल आणि तुम्ही जो डोमेनचा सबसेट घेतलेला आहे त्याचं नाव जर x असेल, then image set of x is denoted by theta of x. फंक्शनचं नाव आणि सेटचं नाव, इमेज सेट. What is this image set? Image set is defined by f of d is equal to the set of all images f of x where x is taken from that particular set d. So again, idea is very simple. You have a function, a is your domain, take some subset d of domain and take image of every element of D. D या सेट मध्ये असणाऱ्या प्रत्येक इलेमेंटची इमेज घ्या. यू विल गेट सम इलेमेंट्स इन कोडोमेन. सो इमेजेस ह्या नेहमी कोडोमेन मध्ये असतील. अशा जेवढ्या जेवढ्या तुम्हाला डी सेट मधल्या इलेमेंटच्या इमेजेस मिळतील त्यांचा एक सेट बनवा. ऑब्वियसली इट इज गोइंग टू बी सबसेट ऑफ कोडोमेन. हा जो सबसेट तयार होईल दॅट इज कॉल्ड इमेज सेट. सो अगदीच नावाप्रमाणे इमेज सेट घ्यायचा म्हणजे एफ ऑफ, आता डी च्या ऐवजी वेगळं अक्षर घेऊ ई. एफ ऑफ ई फाइंड आउट करायचं म्हणजे ई सेट मध्ये जेवढे जेवढे इलेमेंट आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड अँड सो ऑन, त्या प्रत्येकाची इमेज घ्या आणि त्या इमेजेसना एका सेटमध्ये कलेक्ट करा. यू विल गेट इमेज सेट. सो सिंपल. Okay, now we take one example. Before that, एक महत्वाची गोष्ट आपण इथं नोट डाऊन करणार आहोत. एफ इनवर्स ऑफ सेट हे एका सेटचं सिम्बॉल आहे. हिअर एफ इनवर्स डझंट मीन इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शन डिफाईन होण्याकरता काही एक्स्ट्रा कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन घेतल्यानंतरच आपण मग एफ इनवर्स फंक्शन म्हणून डिफाईन करणार. सध्या एफ इनवर्स हे फंक्शन म्हणून नव्हे तर नोटेशन म्हणून सेट करता आपण वापरतो. ओके, सो एफ इनवर्स इज नॉट अ इनवर्स फंक्शन, जस्ट सिम्बॉल फॉर सेट, इनवर्स इमेज सेट. ओके, now let us go for one example. So let me consider a function, again let me call it as f. As function is collection of pairs, we will collect pairs like this. फंक्शन डिस्क्राइब करण्याचा हा एक पद्धत आहे. फंक्शन म्हणजे पेयर्स असल्यामुळं त्या पेयर्स मधला फर्स्ट इलेमेंट हा डोमेन मधला कोणताही इलेमेंट असू शकतो आणि तो डोमेन इथं आपण प्रिस्क्राइब करणार की बाबा एक्सच्या व्हॅल्यू कशा आहेत. सो ह्या ज्या एक्सच्या व्हॅल्यूजवर कंडिशन दिलेली आहे दॅट इज नथिंग बट डोमेन. सो नाउ माय कंडिशन इज x is between -infinity to infinity, means all real numbers.
सो मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी नंबर्स मीन्स रियल नंबर्स. याचा अर्थ एक्स हे रियल नंबर्स आहे, मीन्स डोमेन ऑफ दिस फंक्शन इज सेट ऑफ रियल नंबर्स. सो पहिला इलेमेंट आणि त्याचा डोमेन क्लिअर झाला. आणि पेअरमध्ये सेकंड इलेमेंट मीन्स ह्या एक्सला तुम्ही जो असाइन केलाय मीन्स त्याची इमेज. व्हॉट इज द इमेज? इट इज सम रूल ऑन एक्स. फॉर एक्झाम्पल लॉग एक्स, साइन ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर. या एक्झाम्पलमध्ये आपण एक्स स्क्वेअर असं घेतो. सो सेम थिंग, सेम फंक्शन वी कॅन डिस्क्राईब लाईक दिस. कारण आपण नोटमध्ये काय बघितलं, एक्स कॉमा वाय ही जर पेअर एफ मध्ये असेल देन वी राईट सेकंड वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो एफ ऑफ एक्स image of first is second element. Now my second element is x square. So this is our usual notation, f of x is equal to x square. So same thing is also described like collection of ordered pairs. असं दोन पद्धतीने आपण फंक्शन लिहू शकतो. f of x is equal to x square किंवा f is a set, first element is x, second element is x square. Meaning is f of x is equal to x square. Okay, and for this function we want to find these values. F of 2 means image of 2 under the function f. We want to find out f inverse of 9, f inverse of minus 9, image set of open interval minus 1 to 2, image set of semi-open interval 1 to 3, where 1 is open, 3 is closed, and image set of x where the set x is given like this, minus 2, 0, 1 and 3. Okay. Now, first of all, note that when your set, whatever, purposefully I will take C, कारण f इनवर्स ऑफ C आपण डिफाइन केला. जर त्यामध्ये C या सेटमध्ये एकच इलेमेंट असेल, समजा स्मॉल a, देन हे जे आपलं नोटेशन आहे f इनवर्स ऑफ C, इनवर्स इमेज सेट, meaning f inverse of my set C is set with only one element. जर इनवर्स इमेज सेट काढत असताना दिलेल्या सेटमध्ये एकच इलेमेंट असेल तर ते तुम्ही फक्त f इनवर्स ऑफ कर्ली ब्रॅकेट देण्याऐवजी फक्त तो इलेमेंट एकटाच लिहू शकता, f इनवर्स ऑफ a. So f inverse of some element means f inverse of set having that element. Okay, this is the symbol. Okay, now let us find out the values. Our first problem is to find image of 2. This is direct idea, or we can find out this directly. This is idea to find image. How to find image? So the rule of function is given to you, f of x is equal to x square. So what the rule says, given any x, its image f of x is just square of that element. So x square ह्या रूल मध्ये x is equal to 2 दिलेला आहे. Put x is equal to 2 in f of x. We will get 2 square and the 2 square is 4. So आपण काय केले, हा एलिमेंट जो आहे तो सिंपली x च्या जागी पास केलेला आहे. We have given value of x 2 in this rule. Okay, we get the answer 4. Now f inverse of 9. Again note that f inverse of some element is not inverse function, it is a set. So according to definition it is a set. What kind of set it is? It is set of those elements in domain. So my domain is set of real numbers. Means आपल्याला असे रियल नंबर शोधून काढायचे such that colon की ज्यांची इमेज f of x is the image. असे x ज्यांच्या इमेजेस ह्या दिलेल्या सेटचे मेंबर असतील. सो इथं आपण डिस्कस केल्याप्रमाणे f इनवर्स ऑफ इलेमेंट a means actually it is a singleton set.
सेट हॅव्हिंग दॅट इलेमेंट. सो इथं फक्त 9 दिसतो, पण ॲक्च्युअली तो 9 नसून सेट विथ इलेमेंट 9 असा त्याचा अर्थ आहे. सो लेट अस सिम्प्लिफाय दिस. मीन्स अशा आपल्याला रिअल नंबर घ्यायचे आहेत की ज्यांच्या इमेजेस एफ ऑफ एक्स ह्या सेटमध्ये असतील, पण ह्या सेटमध्ये एकच इलेमेंट आहे 9. मीन्स we have no option, f of x must be equal to 9. Now let us simplify this. Means असे इलेमेंट आपण नंबर गोळा करणार, रियल नंबर, such that what is f of x? f of x is given to be x square. So this is a set of those numbers whose square is 9. Means अशा नंबरचा विचार करा, रियल नंबरचा, ज्यांचे स्क्वेअर्स 9 येतात. सो वी हॅव टू सच नंबर. -3 square is 9. So -3 satisfies this condition. We take that element. We take -3. So कोणाचा स्क्वेअर 9 आहे? -3चा. ज्याचा तुम्ही स्क्वेअर केलाय तो घ्या, -3चा स्क्वेअर. सो -3 is there. As well as 3चा स्क्वेअर पण 9 असतो. So 3 also satisfy the same condition. 3 is eligible for being member of this set. 3 सुद्धा या सेटमध्ये येणार. अशा पद्धतीनं f इनवर्स ऑफ सिंगल इलेमेंट 9 is set with 2 elements. Similarly, तुम्ही f inverse of 16, f inverse of 25, even f inverse of 2 ह्या पण सेटच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सो हे जे सिम्प्लिफिकेशन आहे आपण केलेलं ह्या 3 स्टेप्स, याच्यातून लक्षात येतं f इनवर्स ऑफ 16 शोधायचं असेल तर असे नंबर फाइंड आउट करावे लागतील ज्यांचा स्क्वेअर 16 आहे. मीन्स -4 and 4. f इनवर्स ऑफ 2 फाइंड आउट करण्यासाठी असे नंबर घ्यावे लागतील ज्यांचा स्क्वेअर 2 असेल. √2 आणि -√2 यांचा स्क्वेअर +2 येतो. सो अशा पद्धतीनं आपण इनवर्स इमेज सेट फाइंड आउट करू शकतो. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज टू फाइंड आउट image set f of open interval -1 to 2. So as per definition, हा जो काही सबसेट तुम्हाला दिला असेल -1 to 2, इमेज सेट काढत असताना दिस इज अ सबसेट ऑफ डोमेन. हा डोमेनचा पार्ट आहे, ॲज अ पार्ट. ओके, याच्यामधले वेगवेगळे जे इलेमेंट आहेत, मीन्स -1 पासून 2 पर्यंतचे सर्व नंबर. पण हे जे सिंपल ब्रॅकेट आहेत ते सजेस्ट करतायत की -1 इज नॉट देअर, पण -1 नाही, आणि 2 इज नॉट देअर. -1 पेक्षा मोठे आणि 2 पेक्षा लहान हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स म्हणजे x. या नंबर्सवर तुम्ही इमेज घ्या. सो व्हॉट इज इमेज सेट? f ऑफ सम सेट इज images of elements in that set. So our set is open interval. तर ओपन इंटरवल मधले आपण काय घेतले? x घेतले, आणि आता आपल्याला त्यांच्या इमेजेस घ्यायचे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ f of x is nothing but x square, where x are taken from -1 to 2. म्हणजे -1 to 2 मधल्या नंबरचे स्क्वेअर करायचे, त्यांचा सेट बनवायचा. तर स्क्वेअरच्या स्पेशल प्रॉपर्टीनुसार निगेटिव्ह एखादा नंबर असेल -2, त्याचा स्क्वेअर सुद्धा 4 असतो, आणि त्याच नंबरचा फक्त आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली, मायनस साईन कट केलं, 2, त्याचा पण स्क्वेअर 4 असतो. म्हणजे थोडक्यात -x आणि x ह्या दोघांचे पण स्क्वेअर्स सेमच असतात. म्हणून स्क्वेअर फाइंड आउट करताना आपण काय करणार? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 पार्ट करणार. त्यामुळे 2 भाग मला मिळतील, -1 पासून 0 पर्यंतचे नंबर्स आणि 0 पासून 2 पर्यंतचे नंबर. -1चा स्क्वेअर 1, आणि जसं जसं नंबर -0.5 असं करत करत 0 पर्यंत जातील, त्यांचे स्क्वेअर डिक्रीज होत जातील. फॉर एक्झाम्पल, -0.5चा स्क्वेअर मीन्स 1/2 स्क्वेअर इज 1/4, 0.25. 1 कडून 0.25 असं करत करत करत
0 पर्यंतचे नंबर, म्हणजे मला मॅक्सिमम नंबर मिळाला -1चा स्क्वेअर 1 आणि तिथून ते डिक्रीज होत होत 0 पर्यंत 0चा स्क्वेअर 0, म्हणजे आपल्याला 0 to 1 मधले नंबर मिळाले. सो कन्सिडरिंग लेफ्ट हाफ -1 to 0, -1 to 0 मधल्या नंबरचे स्क्वेअर्स हे आपल्याला मिळतात 1 पासून 0 पर्यंत. बेटर टू राईट 0 to 1. नाउ 0 इज अ मेंबर ऑफ माय सेट, सो 0 हा आहे त्यामध्ये. 0 साठी क्लोज्ड, स्क्वेअर ब्रॅकेट मीन्स 0 इन्क्लुडेड, ओपन ब्रॅकेट मीन्स 1 इज नॉट इन्क्लुडेड, 1 हा त्या सेटचा मेंबर नाही. आता दुसरा पार्ट जो आहे 0 to 2, 0 इज देअर, स्क्वेअर ब्रॅकेट. त्यामुळं 0चा स्क्वेअर आपल्याला मिळणार 0, आणि जसं जसं 0 1 2 आपण स्क्वेअर करत जाऊ स्क्वेअर्स वाढत जातात. त्यामुळं 0 स्क्वेअर 0, 1 स्क्वेअर 1 असं करत 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 सगळ्या नंबरचे स्क्वेअर होत 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 2चा स्क्वेअर मॅक्सिमम 4. पण 2 हा ॲक्च्युली डोमेन सेटमध्ये अलाउड नाही आहे, सो त्याचा स्क्वेअर 4 सुद्धा अलाउड नसतात. मीन्स आपल्याला हे दोन्ही एकत्र करायचे, 0 to 1 मधले नंबर ॲज वेल ॲज 0 to 4 मधले नंबर. परंतु 0 to 4 पर्यंतचे नंबर घेताना ॲटोमॅटिकली त्यात 0 to 1 मधले नंबर कव्हर होतात. त्यामुळं ह्यांना वेगळं मेन्शन करायची गरज नाही. सो जेव्हा जेव्हा स्क्वेअर फंक्शन तुम्ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हवर यूज कराल, त्यात निगेटिव्हचे स्क्वेअर ॲटोमॅटिकली पॉझिटिव्हमध्ये मर्ज होऊन जातील. जे होणार नाहीत तेवढेच घ्यावे लागतील, जे होतील ते रिपीट करायची गरज नाही. सो ॲटोमॅटिकली हे दोन भाग एकत्र केल्यानंतर मला ॲन्सर मिळालं -1 to 2 पर्यंतच्या नंबरचे स्क्वेअर्स हे 0 to 4 पर्यंत येतात. सो माय ॲन्सर इज 0 to 4. ओके, सो निगेटिव्हचे तुम्ही स्क्वेअर करताय, सो निगेटिव्ह पार्टचा स्क्वेअर सेपरेट करा, पॉझिटिव्ह पार्टचे स्क्वेअर सेपरेट करा, आणि दोन्ही एकत्र करताना जर पॉझिटिव्ह पार्टमध्ये स्क्वेअर येऊन गेले असतील तर ते रिपीट करायची गरज नाही. मला मिळाले नंबर्स 0 to 4. पण 0 हा सेटमध्ये असल्यामुळं क्लोज्ड स्क्वेअर ब्रॅकेट, बट 2 इज नॉट अ मेंबर ऑफ माय डोमेन, सो त्याचा स्क्वेअर 4 सुद्धा ह्या सेटमध्ये असणार नाही. ओपन, such type of intervals are called as semi-open or semi-closed. Okay, so this is my answer. Now let us complete next case. What we want to find is F image of semi-open interval 1 to 3. Okay, again we follow the same definition. Image set of semi-open interval 1 to 3, where 1 is not there but 3 is there. Again the same definition. जो तुम्हाला सबसेट दिलेला असेल दिस इंटरवल, या इंटरवल मधलेच फक्त नंबर कन्सिडर करा. दिस इज अवर सेट डी. डी मध्ये असणाऱ्याच इलेमेंटची, सो एक्स बिलॉंग्स टू दिस सेट, म्हणजे 1 to 3 पर्यंतचेच नंबर, वेअर 1 इज नॉट देअर बट 3 इज देअर. असे जे नंबर आहेत टेक देअर इमेजेस, त्यांच्या इमेजेस घ्या आणि त्या इमेजेसचा सेट बनवा. व्हॉट इज माय एफ ऑफ एक्स? इट इज एक्स स्क्वेअर. मीन्स मेक द स्क्वेअर ऑफ दोज नंबर which are from 1 to 3. 1 is there, not there, but 3 is there. तर 1 नसल्यामुळं 1 चा स्क्वेअर 1 पासून 3 चा स्क्वेअर 9 पर्यंतचे नंबर आपल्याला मिळत जाणार. सो वी विल गेट नंबर्स फ्रॉम 1 to 9, बट 1 इज नॉट देअर. ओपन इंटरवल असल्यामुळं 1 ह्या सेटमध्ये येऊ शकणार नाही. 3 मात्र आहे. 3 साठी क्लोज्ड इंटरवलचं सिम्बॉल दिसतं, स्क्वेअर ब्रॅकेट. Means 3 is there, so 3 square 9 is there. So answer is semi-open interval 1 to 9. So F image of 1 to 3 is 1 to 9. Okay, this is how we approach to image set and inverse image set.
Okay.